शेतकऱ्यांसाठी याचं सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, सोयाबीन पाठोपाठ पांढऱ्या सोन्यानेही केली निराशा, शेतकरी पीक बदलण्याच्या तयारीत। पुढली मोठी बातमी निघते, पोखराचं अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय, अनेकांना भेटणार हबाडा। पुढली मोठी बातमी निघते, उकाडा वाढला, कोकणात उष्णतेची लाट, 5 ते 12 मे दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता। पुढली मोठी बातमी निघते, कांदा निर्यात बंदी अखेर घेतली मागे, 64 रुपये प्रति किलोने निर्यातीस मान्यता, प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढले दर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, दूध उत्पादकांना दिलासा, दुधाच्या दरात वाढ। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन, कापूस आणि कांद्याच्या किमतीत वाढ, तर हरभऱ्याच्या दरात घसरण। पुढली मोठी बातमी निघते, पशुसंवर्धन विभागाकडून डीबीटीद्वारे चारा अनुदान देण्याचा प्रस्ताव। पुढली मोठी बातमी निघते, ऊस उत्पादकांना न्याय देणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणा, सदाभाऊ खोत यांचं आवाहन। पुढली मोठी बातमी निघते, हेक्टरी 5,000 रुपये देणार, 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।